write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 65 पाठ 65. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. नमस्कार, मी सुनीता घोरपडे. आम्ही सर्वजण म्हणजे रंजना, संतोष, शरददादा आणि आमचे काही शेजारी, आम्ही सर्व आता दिवसभर उरुसात मज्जा करून घरी परत जातोय. चला सुनीता मावशी, सकाळी खेळलो तसा खेळ खेळूया. समोरून येणाऱ्या गाड्यांचे नंबर बघायचे आणि त्या अंकांची इंग्रजीत बेरीज करायची. पण माझा प्रश्न असा आहे की काळोखात आपल्याला नंबर कसा दिसेल? खरंच की बाहेर अंधार पडलाय. Look at the moon. It's a full moon. ओ ब्युटिफुल. किती छान दिसतोय नाही? मून म्हणजे चंद्र आणि सन म्हणजे सूर्य. शरद दादा, द सन इज गोइंग डाऊन, द मून इज कमिंग अप. गुड रंजना. येस, द सन इज गोइंग डाऊन, द सन इज सेटिंग असं म्हणतात. अँड द मून इज रायझिंग. अँड शरद दादा, लुक ॲट द स्टार्स. स्टार्स म्हणजे तारे. बरं का संतोष? माहितीये मला. Yes, so many stars. Hundreds of stars. Thousands of stars. 100 म्हणजे 100. बरं का रंजना? माहित आहे मला. सुनीता मावशी, तुम्ही आम्हाला 30 कसं म्हणायचं ते शिकवलं. 30, मग 31ला 31, 32ला 32, असं आता पुढचे अंक 100 पर्यंत शिकवा ना. 100ला 100 म्हणतात. आहा, मोठी आली. मीच सांगितलं. बरं, तुमची भांडणं नंतर करा. आधी ऐका बरं. हे बघा, 40ला 40 म्हणायचं. 14ला पण 14 म्हणतात. 14ला 14 म्हणतात. 40ला म्हणायचं 40. 40. दॅट्स राईट, 40. मग पुढचे अंक तुम्हाला सांगता येतील? 41 म्हणजे 41, 42 म्हणजे 42, असंच पुढे. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, मग 50. 50ला म्हणायचं 50. मग पुढे 51, 52, 53 असं ना. काय सोपं आहे. इट इज इझी. मग सुनीता मावशी, तुम्ही असं करा ना, आम्हाला फक्त 50, 60, 70, 80, 90, 100 एवढंच शिकवा. 100ला म्हणायचं 100. ओके, लेट अस स्टार्ट विथ 10, 10, 20, 20, 30, 30, 40, 40, 50, 50. म्हणा बघू. 10, 20, 30, 40, 50. 10, 20, 30, 40, 50. 10, 20, 30, 40, 50. आता 60, 60, 60, 70, 70, 70, 80, 80, 80, 90, 90. 100, 100. परत म्हणा बघू. 60, 60, 70, 70, 80, 80, 90, 90, 100. 100. Now come on, let's play a game about numbers, Sunita Maushi. ओके, लेट्स प्ले अ गेम. गेम म्हणजे खेळ. मी एक गोष्ट सांगते हं. त्या गोष्टीत खूप अंक येतील. तुम्ही ते अंक इंग्रजीत सांगायचे. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही हा खेळ आमच्याबरोबर खेळा बरं का. खेळ असा आहे, मी एक गोष्ट सांगते,
त्या गोष्टीत बरेचसे अंक येतील. प्रत्येक वेळी मी कोणताही अंक मराठीत म्हणाले की तुम्ही पटकन तो अंक इंग्रजीत म्हणायचा. गोष्ट नीट ऐका आणि जेव्हा जेव्हा अंक येईल तेव्हा तो अंक तुम्ही इंग्रजीत म्हणायचा. चला सुरू. हा, सांगा ना गोष्ट. एकदा काय झालं, एक ट्रक चालला होता. त्या ट्रकमध्ये 50 माणसं होती. 50? 50? त्यापैकी 35 तर मुलं होती. 35 म्हणजे 35. जाता जाता ट्रक एका गावात थांबला. सर्वांना तहान लागली म्हणून त्यांनी रस प्यायचं ठरवलं. मग 27 मुलं उतरली 27? 27. आणि 12 मोठी माणसंही उतरली. 12? 12. सगळे रस प्यायले. 39 ग्लास झाले. 39 म्हणजे 30 आणि 9 म्हणजे 39. मग रसवाल्याला पैसे दिले. एकूण 78 रुपये. 78. 78. मग सगळे ट्रकमध्ये पुन्हा चढले. पण मोजून बघतात तर काय, फक्त 48 जण. 48 म्हणजे 40 आणि 8 48. 2 मुलं कुठेच दिसेनात. सर्वांना काळजी वाटली. ड्रायव्हर म्हणाला, चला चला उशीर होतोय. 8:25 झाली. 25, 20 आणि 5, 25 मिनिट्स. 8:25. ड्रायव्हर पुढे म्हणाला, अजून 80 किलोमीटर जायचंय आपल्याला, चला लवकर. 80? 80? सर्वांनी मुलांना सगळीकडे शोधलं. शेवटी दुरून ती दोघं जण धावत आली आणि म्हणाली, आम्ही तिथे गुरांचा बाजार बघत होतो. आम्ही खूप खूप प्राणी बघितले. 63 म्हशी पाहिल्या. 63, 60 आणि 3 म्हणजे 63. मग ती मुलं म्हणाली, आम्ही 100 शेळ्या बघितल्या. 100? 100? व्हेरी गुड रंजना. मग मुलं ट्रकमध्ये चढली आणि ट्रक निघून गेला. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. 10, म्हणजे 10, 12, म्हणजे 12, 20, म्हणजे 20, 25, म्हणजे 25, 30, म्हणजे 30, 33, म्हणजे 33, 40, म्हणजे 40, 46, म्हणजे 46, 50, म्हणजे 50, 54, म्हणजे 54, 60, म्हणजे 60, 61, म्हणजे 61, 70, म्हणजे 70, 78, म्हणजे 78, 80, म्हणजे 80, 83, म्हणजे 83, 90, म्हणजे 90, 99, म्हणजे 99, 100. म्हणजे 100. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, आता 1 ते 100 मधला कोणताही अंक इंग्रजीत सांगता येईल का नाही तुम्हाला? एकदा आपण 10, 20, 30 अशा अंकांच्या इंग्रजी नावांचा सराव करूया. माझ्या मागे प्रत्येक अंकानंतर तुम्हीही इंग्रजीत म्हणायचं आहे हं. 10ला म्हणायचे 10. उच्चाराकडे लक्ष द्या हं. तुम्ही म्हणा 10.
20ला म्हणायचं 20. 20. 30. 30. 30. 40. 40. उच्चाराकडे लक्ष द्या. 40. 50. 50. उच्चाराकडे लक्ष द्या. 50. 60. 60. 60. 70. 70. 70. 80. 80. 80. 90. 90. 90. 100. 100. 100. आता मी काही प्रश्न मराठीत विचारेन. त्यांची उत्तरं तुम्ही इंग्रजीत द्यायची आहेत. म्हणजे तुमचा इंग्रजी अंकांचाही सराव होईल. उत्तरं सगळ्यांनी एकत्र द्यायची आहेत, पण ओरडायचं नाही हं. इंग्रजीत उत्तर द्या हं. पहिला प्रश्न. तुमच्या वर्गात एकूण मुलं किती? इंग्रजीत बरोबर उत्तर दिलं का? छान. आता दुसरा प्रश्न. जून महिन्याला दिवस किती? असंच उत्तर दिलंत ना? छान. आता पुढचा प्रश्न. जानेवारी महिन्यात दिवस किती? 31. असंच म्हणालात ना? गुड. आता प्रश्न ऐका. एका वर्षात आठवडे किती? बरोबर म्हणालात ना? शाबास. 1 डझन केळ्याच्या घडात किती केळी? 12 म्हणालात ना? गुड. आता याचं उत्तर द्या पाहू. आठवड्यात दिवस किती? 7. गुड. आता सांगा, क्रिकेट खेळताना जर कोणी सेंचुरी केली म्हणजे किती धावा केल्या? इंग्रजीत सांगा बरं. 100. व्हेरी गुड. 1 ते 100 अंकांचा सराव करण्यासाठी असे खेळ तुम्ही पुढे चालू ठेवा. कमीत कमी 15 मिनिटं सराव करा हं. आपल्या पाठाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. So do शिक्षक you. बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात